रहस्यमय गुफा, पाव तुटलेली बहिरमबाबाची मूर्ती आणि एक असा दगड ज्याला स्थानिक लोक सीतेची भाव म्हणून ओळखतात. चंद्रपूर जिल्ह्यातील घुगुस या गावात एक असं देवस्थान आहे जिथे दगडामध्ये लपलेला आहे एक प्राचीन इतिहास. पण या देवस्थानाचं सर्वात मोठं रहस्य काय आहे? असं म्हणतात की बहिरमबाबाची ही मूर्ती काळानुसार वाढत जाते. आज आपण आलो आहोत याच रहस्यमय बहिरमबाबा देवस्थानाचा इतिहास आणि लोककथा जाणून घेण्यासाठी. घुगुस हे चंद्रपूर जिल्ह्यातील एका ऐतिहासिक आणि औद्योगिक महत्त्वाचं गाव आहे. परिसराचा संबंध जुन्या काळापासून खाणकाम आणि प्राचीन वस्तीशी जोडला जातो. पण या आधुनिक घुगुसच्या खडकाळ परिसरात एक वेगळं जग दडलं आहे. जुन्या नोंदीमध्ये या भागात 3 गुफांचा उल्लेख आढळतो. यापैकी एका गुफेमध्ये बहिरमदेवाची दगडी मूर्ती असल्याचं वर्णन आढळतं. आणि आता आपण आलो आहोत त्या जागेवर. समोर दिसते ती बहिरमबाबाची प्राचीन दगडी मूर्ती. या मूर्तीची सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे मूर्तीचे दोन्ही पाय तुटलेले आहेत. पण हे पाय नेमके कसे तुटले यामागे एक अतिशय रंजक लोककथा सांगितली जाते. स्थानिक कथेनुसार जुन्या काळात आसपासच्या भागात चोरी आणि दरोड्याचं प्रमाण होतं. मात्र घुगुसमध्ये चोरी करण्यासाठी आलेल्या चोरांना यश मिळत नसे. त्यामुळे बहिरमबाबा या गावची आणि या गावकऱ्यांची रक्षा करतात अशी श्रद्धा निर्माण झाली आणि म्हणूनच चोर दरोडेखोरांनी रागाच्या भरात बहिरमबाबाच्या मूर्तीचे पाय तोडले. ही स्थानिक लोक परंपरेतून चालत आलेली कथा आहे. पण आजही ही कथा या देवस्थानाच्या रहस्यात भर घालते. पण आता येतो या ठिकाणचा सर्वात मोठा प्रश्न. बहिरमबाबाची मूर्ती वाढते का? स्थानिक लोक सांगतात की ही मूर्ती काळानुसार हळूहळू उंच होत जाते. हा कोणता चमत्कार असावा? चमत्कार आणि रहस्याने भरलेल्या या कथा आजही बहिरमबाबाच्या देवस्थानाला एक वेगळं गूढ रूप देते. म्हणूनच आजही अनेक भाविक आपल्या मनोकामना घेऊन बहिरमबाबाच्या चरणी येतात. आजही बहिरमबाबा आपल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात अशी भाविकांची अढळ श्रद्धा आहे. नवस्फूर्तीनंतर इथे मातीची घोडे चढवण्याची प्रथा आजही कायम आहे. आणखी एक छोट्या गुफेतील दगडी मूर्ती बहिरमबाबाची आई असं म्हणतात. म्हणजे ज्या छोट्याशा परिसरात गुफा, दगडी मूर्ती आणि अनेक लोक श्रद्धा सगळं काही एकमेकाशी जोडलेलं दिसतं. हीच या मंदिराची खरी ओळख आणि हीच बहिरमबाबाच्या दरबाराची खासियत. बहिरमबाबाच्या मूर्तीसमोर आणखी एक दगड दिसतो. या दगडाला स्थानिक परंपरेमध्ये बही किंवा सीतेची बाह म्हणून ओळखलं जातं. आणि या मंदिराचं आश्चर्यचकित करणारं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथली ही दगडात कोरलेली रहस्यमय मूर्ती. ही मूर्ती पाहिल्यावर असं जाणवतं की जणू एखादी व्यक्ती हात जोडून बहिरमबाबा समोर नतमस्तक झाली आहे. पण प्रश्न असा आहे, हा खरंच मनुष्य आहे की एखाद्या प्राण्याचं रूप? कारण या मूर्तीसमोरच दगडात कोरलेली वाघाची मूर्तीही दिसून येते. त्यामुळे या दोन्ही मूर्तीचा एकमेकाशी काही संबंध आहे का? हा वाघ मंदिराचा रक्षक दर्शवितो का? आणि नतमस्तक झालेली ही आकृती नेमकी कोणाची आहे याचं निश्चित उत्तर आजही कोणाकडे नाही. कदाचित यामागे एखादी प्राचीन कथा दडलेली असेल किंवा काळाच्या ओघात विस्मृतीत गेलेलं एखादं रहस्य. काही ठिकाणाचा इतिहास पुस्तकामध्ये सापडतो, पण काही ठिकाणाचा इतिहास लोकांच्या आठवणीमध्ये आणि त्यांच्या श्रद्धेमध्ये जिवंत राहतो. घुगुसमधील बहिरमबाबा हे त्याचं एक उदाहरण आहे. मी आहे राकेश बावणे, माझे सहयोगी रुपेश वैद्य आणि अशाच ऐतिहासिक पानात हरलेल्या रहस्य